नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील पाठ क्रमांक 17 यात भाग 2 आज आपण बघणार आहोत. पाठाचं नाव आहे जैवतंत्रज्ञानाची ओळख. आता यामध्ये प्राणीउती आज आपण बघत आहोत. या प्राणीउतींचे 4 प्रकार आहेत: अभिस्तर उती, संयोजी उती, स्नायू उती आणि चेताउती. हे 4 प्रकार प्राणीउतींचे आहेत. या उतींनी शरीरातील निरनिराळे अवयव बनलेले असतात आणि प्रत्येक उतींप्रमाणे त्या अवयवांचं कार्य चालू असतं. आता सगळ्यात पहिली उती म्हणजे काय, तर अभिस्तर उती. तर ही अभिस्तर उतीचं कार्य काय, हे प्राण्यांच्या शरीरातील संरक्षक आवरण आहे आणि ते एकमेकांना घट्ट चिकटलेले व अखंड थरांचे स्वरूपामध्ये त्या आढळतात. शरीरात कुठल्याही पदार्थ प्रवेश करण्याआधी ह्या अभिस्तर उती त्यांचं संरक्षण करत असतात. त्वचा, तोंडाच्या आतील स्तर, रक्तवाहिन्यांचा स्तर या भागामध्ये त्या आढळतात. तर हे झालं अभिस्तर उतींचं कार्य किंवा त्या कुठे कुठे आढळतात हे आपण बघितलं. आता ह्या अभिस्तर उतींचे पुन्हा 6 प्रकार पडलेले आहेत. किती प्रकार आहेत? 6. तर अभिस्तर उती म्हणजे काय, संरक्षण करणारे. जसं आपली त्वचा आहे, त्वचेच्या वरचं आवरण जे आहे ते आहे आपलं अभिस्तर उतींचं. प्राणी म्हटलं म्हणजे मानव प्राणी त्यात येतो. आता प्राण्यांच्या शरीरातील संरक्षक आवरण आहे त्यालाच काय म्हटलंय, अभिस्तर उती. ही झाली त्याची व्याख्या. आता यानंतर अभिस्तर उतींचे उपप्रकार 6 पडलेले आहेत. ते आपण एक एक बघूया. आता अभिस्तर उतींचे प्रकार बघा, इथे चित्रात तुम्हाला दिसतील. पहिला प्रकार आहे सरळ पट्टकी अभिस्तर, डाव्या बाजूला एकदम कोपऱ्यात सरळ पट्टकी अभिस्तर. दुसरा आहे स्तरित पट्टकी अभिस्तर. तिसरा ग्रंथील अभिस्तर. चौथा स्तंभीय अभिस्तर. पाचवा रोमक अभिस्तर आणि 6वा घणाभरूप अभिस्तर. तर ह्या 6 प्रकारामध्ये ह्या अभिस्तर उतींचे 6 प्रकार पडलेले आहेत आणि ते 6ही प्रकारच्या ह्या उती आपल्या शरीरातील कोणत्या भागामध्ये असतात आणि त्यांचं काय काय कार्य चालतं ते एक एक आपण बघूया. त्यातलं पहिलं, सगळ्यात पहिले डाव्या कोपऱ्यात एखाद्या गादीप्रमाणे त्याचं रचना दिसते बघा, सरळ पट्टकी अभिस्तर उती. बघा, सरळ पट्टकी अभिस्तर या कुठे आढळतात? तोंड, अन्ननलिका, रक्तवाहिन्या. आणि त्याचं कार्य आहे ठराविक पदार्थांचे वहन करणं. आता अन्ननलिका म्हटलं तर काय, अन्नरस वाहून नेण्याचं ते काम करतात. तोंडामध्ये आपली लाळ असते, ओलसरपणा त्यामुळे प्राप्त झालेला असतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे स्तरित पट्टकी. एकावर एक स्तर आपण रचलेली अशी आकृती बघतोय 2 नंबरची. जसं भिंत आपण बांधतो, विटांवर वीट ठेवतो, तसा हा जाड थर एक प्रकारचा आहे म्हणून स्तरित पट्टकी म्हटलंय. तर त्वचेच्या बाह्य स्तरामध्ये, प्राण्यांची जी त्वचा असते त्याच्या बाह्य स्तरामध्ये असते आणि त्यामुळे त्यांचं कार्य काय, की अवयवांची, आतल्या अवयवांची झीज रोखणं आणि त्यांना संरक्षण करणं. वरची त्वचा या आतल्या त्वचेचं संरक्षण करतं, अवयवांचे देखील संरक्षण करतं. त्यानंतर तिसरा प्रकार आहे ग्रंथील अभिस्तर. हे कुठे असतात? त्वचेच्या आतील भागात. आता ही हिरवट रंगाची कोपऱ्यामध्ये दिसते आकृती, की आपल्या त्वचेचा आतला भाग कसा दिसतो किंवा आतील स्तर कसा आहे, तर तो हिरवट रंगाची उजव्या कोपऱ्यात आकृती आहे. ग्रंथील अभिस्तर त्याला नाव म्हटलंय. आणि त्याचं कार्य काय, घाम किंवा तेल. उन्हाळ्यात, आता उन्हाळ्याचा दिवस चालू आहे, तो घाम बाहेर पडत असतो. ऑइली त्वचा असेल तर तेल बाहेर पडतं आणि किंवा इतर श्लेष्मल श्रावण्याचं काम या ग्रंथील उतींद्वारे होत असतं. त्यानंतर पुढची
चौथी ऊती आहे स्तंभीय अभिस्तर. स्तंभीय अभिस्तर कुठे आढळते? तर आतड्यांचा अन्नमार्ग. स्तंभीय अभिस्तर ह्या आतड्यांच्या आणि अन्नमार्गाच्या आतील स्तरामध्ये आढळतात. आता आतड्या म्हणजेच काय? अन्न आपण घेतल्यानंतर त्याचा अन्नरस तयार होतो आणि तो त्याच्यामध्ये त्या आतड्यांमध्ये पाचक रस श्रवणं, ते अन्न पचलं पाहिजे यासाठी जो रस श्रवला जातो त्याला म्हणतात पाचक रस. आणि त्यामुळेच आपल्याला अन्नाचं पचन होतं आणि पुन्हा भूक लागते आणि पुन्हा आपण जेवण करतो. तर हा सगळ्यात महत्त्वाचं काम कोण करतं? ह्या स्तंभीय अभिस्तर ऊती या पाचक रसाला श्रवण्याचं काम त्या करत असतात. पोषण द्रव्यांचं शोषण देखील त्या करत असतात. पोषण द्रव्य म्हणजे काय? जे व्हिटॅमिन्स असतील अन्नामधून मिळालेले ते सगळे त्यांचं शोषण करण्याचं काम देखील ह्या स्तंभीय ऊती करतात. त्यानंतर पुढची ऊती रोमक अभिस्तर. ह्या रोमक अभिस्तर कुठे असतात? श्वसन मार्गाच्या आतील बाजूस, म्हणजे नाकाच्या आतल्या बाजूला जे बारीक बारीक केस असतात त्या भागामध्ये या रोमक अभिस्तर ऊती आढळतात. यांचं कार्य काय? श्लेष्मल द्रव्य आणि हवा पुढे ढकलून त्यांचा श्वसन मार्ग मोकळा केला जातो. आपण श्वासावाटे जी हवा आत घेतो ती गाळून जाण्याचं काम या रोमक अभिस्तरांद्वारे होत असतं. आणि शेवटचं घणाभरूप. या घणाभरूप अभिस्तर ऊती कुठे आढळतात? वृक्क नलिका व लाळ ग्रंथी. तोंडाच्या आतमध्ये आपल्या सतत ओलावा असतो, कारण ह्या घणाभरूप अभिस्तर ऊती त्या ठिकाणी असल्यामुळे लाळ ही निर्माण होत असते. तसंच त्यांचं कार्य काय आहे? मूत्रातील उपयुक्त घटक शोषणे आणि लाळ श्रवण करणे. आता संयोजी ऊतींचे उपप्रकार. संयोजी ऊती म्हणजे काय? तर थोडक्यात बघू की संयोजी ऊती शरीराचे वेगवेगळे भाग एकमेकांना जोडणाऱ्या ज्या ऊती असतात त्यांना आपण संयोजी ऊती असं म्हणतो. आणि त्या पेशींची रचना जरा सैलसर असते, जेली सदृश असतात, पाण्यासारखे द्रवरूप आधारक त्यांच्यामध्ये असतात. रक्त हे संयोजी ऊतींचा एक प्रकार आहे आणि हे एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे प्रवाहित होताना रक्त अनेक पदार्थांचे देखील वहन करतं. रक्तामध्ये बघा काय काय घटक असतात. त्याच्यामध्ये लसिका म्हणजे लिम्फ, विरल ऊती असतात, चरबीयुक्त ऊती असतात, कास्ती आणि खुर्चा दिसते. त्यानंतर अस्थि आणि हाडं देखील असतात, स्नायुरज्जू आणि अस्थिबंध असे सर्व घटक तुम्हाला चित्रात दिसत आहे वेगवेगळ्या आकारांमध्ये. तर हे सगळ्या रक्तातील जे घटक आहेत तेच संयोजी ऊतींचे उपप्रकार आहेत. आणि ते कुठे कुठे आढळतात? तर सगळ्यात महत्त्वाचा घटक माहिती आहे तुम्हाला आपल्या शरीरात रक्ताशिवाय रक्तावरच ह्या बाकी रक्तामध्येच हे सर्व घटक समाविष्ट होतात आणि त्या प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे आणि ते कुठे आढळतात बघूया. पहिलं रक्ताभिसरण संस्थेमध्ये ह्या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये असतं आणि याचं कार्य काय? ऑक्सिजन, पोषक द्रव्ये, संप्रेरक व उत्सर्जित पदार्थांचं वहन करणं. हे सर्व कामं ऑक्सिजन वाहून नेणं, त्यानंतर जे वेगवेगळे संप्रेरक आहे ते सर्व वाहून नेण्याचं काम किंवा उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्याचं काम हे रक्ताद्वारेच होतं. आता बघा संयोजी ऊतींचे हे चित्रामध्ये विविध प्रकार तुम्हाला दिसत आहेत. पहिला प्रकार आहे रक्त, दुसरा गुलाबी रंगाचा आहे म्हणजे तो लसिका किंवा लिम्फ म्हटलं आहे. शरीराच्या पेशींच्या सभोवती असतात, प्रत्येक पेशीच्या साईडला. ते काय काम करतात? दुसरा जो प्रकार आहे लसिका, त्या रोगांच्या संक्रमणापासून शरीराचं संरक्षण करतात. वरच्या टप्प्यातली तिसरी आकृती बघा, विरल ऊती. ते विरळ आहे, त्याच्यामध्ये गॅप आहे बघा, मध्येच गोल, त्रिकोण, चौकोन असे विविध आकार आहे, पण त्यांच्यामध्ये थोडासा गॅप आहे. एरिओलर टिश्यू
त्वचा व स्नायूंच्या दरम्यान आणि रक्तवाहिन्यांच्या आजूबाजूला असतात. आंतर इंद्रियांना ते काय करतात? आधार देतात. त्यानंतर चौथा प्रकार वरच्या लाईनीत उजव्या कोपऱ्यात चरबीयुक्त ॲडिपोज टिश्यू, जे आपल्या हाडांच्या वरून मऊ असा भाग जो असतो की ज्याच्यामुळे आपल्या शरीराला आकार प्राप्त झालेला आहे, ते कुठं असतात? त्वचेखाली व अंतर्गत अवयवांच्या आजूबाजूला ह्या चरबीयुक्त ऊती असतात. तर ह्या स्नायू ऊती 4 प्रकार झाले बघा. चरबीयुक्त झालं. आता त्याच्या पुढचं आहे कास्ती किंवा कुर्च्या. तर ह्या कास्ती ऊर्जा कुठे असतात? कुर्च्या नाक, कान आणि स्वरयंत्र, श्वासनलिका यांच्यामध्ये असतात. हाडांपेक्षा त्या पातळ असतात म्हणून त्याला कुर्च्या असं म्हटलं जातं किंवा कास्ती म्हणतात. आणि हाडांचे पृष्ठभाग गुळगुळीत करणं व अवयवांना आकार आणि आधार देणं हे काम ह्या कास्तींचं असतं. उदाहरणार्थ नाकाला आपला विशिष्ट आकार या कास्तीमुळे प्राप्त झाला आहे, किंवा कानाची पाळी जी आहे, बाह्य कर्ण आपण म्हणतो तो, किंवा श्वासनलिका, हे सर्व कास्तींपासून बनलेले असतं. 6वी आकृती बघा. अस्थी किंवा हाडे. पायाचा घोटा दाखवला आणि त्याच्या तिथला जॉईंट आहे तो अस्थी किंवा हाडांनी बनलेला असतो. विशिष्ट रचनेमध्ये संपूर्ण शरीरातला सांगाडा या कास्तींपासूनच बनलेला असतो. आणि त्याचं काम काय आहे? शरीराच्या सर्व अवयवांना आधार देणं. हाडं माहिती आहे की हाडांचा उपयोग काय होतो की सर्व शरीराच्या अवयवांना आधार देण्याचं काम करतात, हालचालीमध्ये मदत करतात आणि अवयवांचं संरक्षण करतात. आणि शेवटचा प्रकार आहे स्नायू रज्जू व अस्थिबंध, टेंडन्स किंवा लिगामेंट्स. तर सांध्यांच्या ठिकाणी असतात, जिथे जिथे जॉईंट आहेत. उदाहरणार्थ आपले हाताचे बोटं. आता ते हातांचे बोटं जे आहेत आपले, जिथे जिथे पेरं आहेत तिथे फोल्ड होतात, घड्या पडतात, किंवा आपण ते मूठ वाळू शकतो. याला कारण स्नायूरज्जू किंवा अस्थिबंध असल्यामुळे. या स्नायूरज्जू स्नायूंना हाडांशी जोडणं, अस्थिबंध 2 आणि 2 हाडे जोडण्याचं काम ते करत असतात. हे उदाहरण तुम्हाला दाखवले की रक्त बघा. रक्तातील घटक काय काय आहेत? रक्तबिंबिका महत्त्वाची, श्वेत रक्तकणिका आणि लोहित रक्तकणिका, WBC, व्हाईट ब्लड सेल आणि RBC, रेड ब्लड सेल. माहिती पांढऱ्या रंगाचं दिसतंय त्या WBC. पांढऱ्या पेशी कमी झाल्या आपण ऐकलेलं आहे. आणि लाल रंगाच्या त्या लोहित रक्तकणिका आहेत, त्या आहेत RBCs. हे सर्व महत्त्वाचे रक्तातील घटक आहे. आकृतीमध्ये तुम्हाला दिसते. बऱ्याचदा आपण ऐकतो की पांढऱ्या पेशी कमी झाल्या, एकाचं रक्त कमी झालं, HB कमी झालं. तर हे रक्तातील महत्त्वाचे घटक आहेत. पुढचा जो प्रकार दिसतोय तो चेताऊती. पर्यावरणातून येणाऱ्या उद्दीपनाला प्रतिसाद देण्याचं कार्य हे चेताऊती करतात. उदाहरणार्थ काय, तुमच्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागली तर त्याची संवेदना जी आहे, चेतना जी आहे, तुमच्या मेंदूपर्यंत जाते आणि तिथून आवेग वाहून येते आणि आपल्याला प्रतिसाद हा मेंदूमार्फत मिळतो आणि मग कळतं की आपल्या बोटाला, अंगठ्याला लागलेलं आहे. तर हे चेतापेशींचे प्रमुख भाग काय? पेशिका, अक्षतंतू आणि वृक्षिका. पेशिका हा केंद्रक पेशीद्रव्य असलेला भाग आहे. एक लांब तंतू असतो आणि त्याच्यामध्ये त्यालाच अक्षतंतू, अक्षाप्रमाणे आहे, आणि काही आखूड तंतू आहे, त्याला वृक्षिका म्हणतात. तर ही चेतापेशीची आकृती तुम्ही पुस्तकातून बघून ती काढून घ्यायची आहे. त्यानंतर एक चेतापेशी 1 मीटर लांबीची असते. अनेक आता ही आकृती तुम्हाला लक्षात येते की कास्ती किंवा कुर्च्या असणारे अवयव, त्यातला हा कान दिसतोय की कानाची रचना ही कास्ती किंवा कुर्च्यामुळे त्याला आकार प्राप्त झालेला आहे आणि विशिष्ट असा आधार देण्याचं काम या कास्तींमुळे होतं. हाडांचा पृष्ठभाग प्लेन आहे बघा, गुळगुळीत दिसतोय अगदी, आणि अवयवांना आपल्या आकार देण्याचं काम त्या करतात. हे या आकृतीद्वारे तुम्हाला स्पष्टच झालं असेल.
त्यानंतर पुढील आकृती अस्थिबंधाची आहे. म्हणजे जिथे जिथे लिगामेंट्स जॉईंट्स जे असतात बघा, लाईट्सच्या द्वारे जे आहेत ते लिगामेंट्स आहे, म्हणजेच ते स्नायुरज्जू ज्या ज्या ठिकाणी सांधे जॉईंट केले जातात ते आकृतीद्वारे तुम्हाला लाईटद्वारे समजते की तिथे लिगामेंट्स असतात. बऱ्याचदा आपण ऐकतो की काही गाडीवरून पडलं किंवा काय झालं तर लिगामेंट डॅमेज झाला तर तो असतो अस्थिबंध, त्याला इजा पोहोचते आणि त्यामुळे हाडांशी त्याचं जोडणं जे आहे, अस्थिबंध 2 हाडे जोडलेली असतात, ते त्या ठिकाणी थोडंसं दुखापत होते आणि चालताना वगैरे आपल्याला त्याचा त्रास उद्भवतो. बघा अजून जॉईंट्स हे कुठे कुठे असतात अस्थि किंवा हाडांचे, तर शरीराचे सर्व अवयवांना हे स्ट्रक्चर दिसतंय, स्केलेटन ते आधार देतं. त्याचबरोबर हालचालींना मदत करतं. वेगवेगळ्या हालचाली, आपल्या हाताची हालचाल दाखवली तिथे सुद्धा या अस्थि किंवा हाडं आहे. कोपरामध्ये आपण हात हा फोल्ड करू शकतो, कारण बाकीचे पुढचा भाग जो आहे अस्थि आहेत आणि उर्वरित जे आहे ते स्नायुरज्ज किंवा अस्थिबंध आहे, म्हणून ते 2 हाडांना जोडतात. अस्थिबंध 2 हाडे जोडण्याचं काम करत असतात. तर हे सर्व संयोजी ऊतींचे प्रकार आज आपण अभ्यासले. तर यानंतर उर्वरित स्नायू ऊती आणि चेता ऊती आताच बघितली. स्नायू ऊतींचे प्रकार आपण पुढील भागामध्ये बघूया. आता थांबू. धन्यवाद.